नमस्ते मित्रांनो, शेजवलकर किचनमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत. तर मित्रांनो, जसे आपण कालच्या व्हिडिओमध्ये पाहिले, आपण कंडोलीम, पाघा आणि अंजुना बीच पाहण्यासाठी गेलो होतो. तर आजचा हा आपला दुसरा दिवस असून आज आपण बॅसिलिका चर्च आणि म्युझियम पाहणार आहोत. त्यानंतर आपण मंगेशी मंदिर आणि इतर एक दोन मंदिर करून नंतर दोनापुला आणि मिरामार बीच पाहायला जाणार आहोत. तर आमच्या सोबतच राहा आणि एन्जॉय करा. तर मित्रांनो, आता आम्ही निघालो साऊथ गोव्यासाठी. ॲक्च्युली हे नॉर्थ गोव्यामध्येच येतं, पण बोलताना काही लोक ते साऊथ गोवाच बोलतात, कारण आपण नदीच्या त्या बाजूला जातो. तर आता आपल्याला एक ब्रिज लागेल, जो मांडवी नदीच्या वर बनला आहे. पहाटे लवकरच उठून आम्ही सर्वांनी तयारी केली, कारण आम्हाला आजच्या दिवसात हे पूर्ण स्पॉट्स बघायचे होते. म्हणून आम्ही सर्व अर्ली मॉर्निंग लवकरच उठून तयार होतो. तर मित्रांनो, ह्या पुलाबद्दल सांगायचे झाले तर या पुलाचे नाव अटल सेतू असे असून हा गोव्यातील सर्वात आधुनिक आणि आकर्षक पुलांपैकी एक आहे. हा पूल मांडवी नदीवर बांधण्यात आला असून पणजी आणि पोरबोरीम यांना जोडतो. याचे उद्घाटन 2019ला झाले होते. रात्री LED लाईट्समुळे पुलाचे सौंदर्य अधिक खुलून दिसते. या पुलामुळे पणजी शहरातील वाहतुकीची कोंडी मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. हा पूल राष्ट्रीय महामार्गावरील महत्त्वाचा दुवा आहे. सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळी येथून अप्रतिम दृश्य दिसते. जवळच मिरामार बीच, पणजी शहर, मांडवी रिव्हर क्रूज आणि अनेक प्रसिद्ध पर्यटन स्थळे आहेत. रात्री हा पूल आणि त्यावरील रोषणाई पाहण्यासाठी अनेक पर्यटक येथे येतात. तर मित्रांनो, आता आपण बेसिलिका ऑफ बॉम जीसस या चर्चच्या इथे पोहोचलो आहोत. या चर्चबद्दल माहिती सांगायची झाली तर हे गोव्यातील सर्वात प्रसिद्ध आणि ऐतिहासिक चर्चपैकी एक आहे. हे चर्च ओल्ड गोवा येथे आहे. हे केवळ धार्मिक स्थळ नसून गोव्याच्या पोर्तुगीज इतिहास, कला आणि वास्तुकलेचं एक उत्कृष्ट उदाहरण आहे. या चर्चला युनेस्कोचा जागतिक वारसा प्राप्त झालेला आहे. या चर्चचा इतिहास असा की या चर्चच्या बांधकामाची सुरुवात 24 नोव्हेंबर 1594 रोजी झाली. बांधकाम पूर्ण होऊन 15 मे 1605 रोजी चर्चचे उद्घाटन करण्यात आले. 1946 मध्ये या चर्चला मायनर बेसिलिका हा दर्जा मिळाला. हे चर्च जेसुइट मिशनरी समुदायाने बांधले होते. मित्रांनो, बॉम जीसस हा एक पोर्तुगीज शब्द असून त्याचा अर्थ गुड जीसस म्हणजे चांगला येशू. हे चर्च बाल येशूला समर्पित आहे. या चर्चचे आर्किटेक्चर जर आपण पाहिले तर हे चर्च बारोक आर्किटेक्चर म्हणजे बारोक शैलीचे उत्कृष्ट उदाहरण आहे. बाहेरील भाग काळ्या ग्रॅनाइट दगडांचा आहे. चर्चची रचना सुमारे 183 फूट लांबी, 55 फूट रुंदी आणि 61 फूट उंची अशी आहे. ह्या चर्चचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे सेंट फ्रान्सिस झेवियर यांचे पवित्र अवशेष येथे जतन केले आहेत. ही समाधी चर्चमधील महत्त्वाचे आकर्षण असून ती सुंदर संगमरवरी आणि चांदीच्या पेटीत ठेवलेली आहे. ते एक प्रसिद्ध जेसुइट मिशनरी होते. त्यांना गोव्यात गोएन्सो साहेब म्हणून आदराने ओळखले जाते. काही वर्षांनी त्यांच्या अवशेषांचे सार्वजनिक दर्शन आयोजित केले जाते आणि ते पाहण्यासाठी जगभरातून भाविक येतात. चर्चच्या आतमध्ये येशू ख्रिस्तांच्या जीवनाशी संबंधित कलाकृती दिसतात. ह्या चर्चमध्ये आपल्याला जुन्या काळातील धार्मिक चित्रे, लाकडी कोरीव काम, पोर्तुगीज काळातील कला हे देखील पाहायला मिळते. हे ठिकाण धार्मिक महत्त्वाचे असून इतिहासप्रेमींसाठी देखील महत्त्वाचे आकर्षण आहे. या ठिकाणी आपण गोव्याच्या संस्कृतीचा अनुभव घेऊ शकता.
त्यानंतर आम्ही या चर्चच्या जवळील असलेल्या आर्किओलॉजिकल म्युझियम ऑफ गोवा येथे देखील भेट दिली. आर्किओलॉजिकल म्युझियम ऑफ गोवा याबद्दल सांगायचं झालं तर हे गोव्याच्या इतिहासाचा आणि पोर्तुगीज काळातील वारसांचा महत्त्वाचा भाग आहे. हे संग्रहालय सेंट फ्रान्सिस ऑफ एसिस चर्चच्या शेजारील जुन्या कॉन्व्हेंट इमारतीमध्ये आहे. हे संग्रहालय भारतीय पुरातत्व सर्वेक्षण म्हणजे ASIने 1964 मध्ये सुरू केले. या संग्रहालयात आपल्याला पोर्तुगीज काळातील वस्तू जसे की पोर्तुगीज गव्हर्नर आणि व्हाईसरॉय यांची चित्रे, राजकीय व ऐतिहासिक कागदपत्रे, त्या काळातील नाणी आणि शिक्के, तसेच काही शिल्पकला, तसेच हिंदू देवतांची प्राचीन दगडशिल्पे, ख्रिश्चन धर्माशी संबंधित कांस्यमूर्ती, नाणी आणि पुरातन वस्तू, तसेच जुन्या काळातील वापरातील वस्तू पाहायला मिळतात. तर ह्या म्युझियमला व्हिजिट देण्यासाठी प्रवाशांसाठी 10 आणि 15 वर्षाखालील मुलांसाठी हे फ्री आहे. हे म्युझियम हे शुक्रवारी बंद असून इतर दिवशी हे सकाळी 10 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत उघडे असते. त्यानंतर आम्ही मंगेशी मंदिर पाहायला गेलो. श्री मंगेशी मंदिर हे गोव्यातील सर्वात प्रसिद्ध आणि प्राचीन हिंदू मंदिरांपैकी एक आहे. हे मंदिर भगवान शिवाच्या मंगिरीश रूपात समर्पित आहे. गोव्यातील हिंदू संस्कृती, परंपरा आणि स्थापत्य कलेचे हे एक महत्त्वाचे केंद्र मानले जाते. हे मंदिर पणजीपासून सुमारे 21 किलोमीटर लांब असून याचा इतिहास सांगायचा झाला तर मंगेशी मंदिरचे मूळ स्थान कुशस्थळी, सध्याचे कोर्टालीन परिसर येथे होते. पोर्तुगीज काळात मंदिराचे संरक्षण करण्यासाठी भक्तांनी भगवान मंगेशाची शिवलिंग मूर्ती 1560 मध्ये प्रियोळ येथे हलवली. त्यानंतर मंदिराची अनेक वेळा पुनर्बांधणी व जीर्णोद्धार करण्यात आला. 1973 मध्ये मंदिराच्या मुख्य घुमटावर सुवर्ण कलश बसवण्यात आला होता. मंदिराची वैशिष्ट्य म्हणजे मंदिरातील उंच 7 मजली दीपस्तंभ हे मुख्य आकर्षण आहे. रात्री दिव्याच्या प्रकाशात तो अतिशय सुंदर दिसतो. मंदिराच्या रचनेत हिंदू, पोर्तुगीज आणि स्थानिक गौमंतकीय स्थापत्य शैलीचा प्रभाव दिसतो. सुंदर घुमट, कमान आणि स्वच्छ परिसर हे मंदिराचे वैशिष्ट्य आहे. मंदिर पाहून झाल्यानंतर आम्ही गोव्यातील सुप्रसिद्ध असे चर्च म्हणजेच आवर लेडी ऑफ द इमॅक्युलेट कन्सेप्शन चर्च पाहायला गेलो. हे गोव्यातील अत्यंत प्रसिद्ध आणि ऐतिहासिक चर्चपैकी एक आहे. या ठिकाणी सुरुवातीला 1541 मध्ये एक लहान चॅपेल बांधण्यात आले होते. पुढे 1600 मध्ये त्याला पॅरिश चर्चचा दर्जा मिळाला आणि 1619 मध्ये चर्चची मोठ्या प्रमाणावर पुनर्बांधणी करण्यात आली. या चर्चचे वैशिष्ट्य असे की ह्याला प्रसिद्ध अशा झिगझॅग पायऱ्या असून तो सुंदर अशा पांढऱ्या रंगाने रंगवलेला आहे. तसेच या चर्चच्या घंटा मनोऱ्यातील मोठी घंटा ही ऐतिहासिकदृष्ट्या विशेष आहे. तसेच काही हिंदी चित्रपटापैकी जोश, सिंघम आणि सिम्बा या चित्रपटामध्ये देखील आपण ह्या चर्चला पाहू शकता. चर्च पाहून झाल्यानंतर आम्ही पुढे दोनापोला बीच पाहण्यासाठी निघालो. दोनापोला बीच हे गोव्यातील सर्वात प्रसिद्ध पर्यटन स्थळापैकी एक आहे. समुद्राचे सुंदर दृश्य, ऐतिहासिक कथा, जेट्टी आणि सूर्यास्तासाठी हे ठिकाण प्रसिद्ध आहे. हे ठिकाण पणजीपासून सुमारे 7 किलोमीटर अंतरावर आहे. येथून मांडवी आणि जुवारी नद्यांच्या संगमाचे सुंदर दृश्य दिसते. दोनापोला नावामागे एक प्रसिद्ध लोककथा आहे. असे सांगितले जाते की दोनापावला ही पोर्तुगीज काळातील एका उंच कुटुंबातील महिला होती. तिचे एका स्थानिक मच्छीमार तरुणावर प्रेम होते. कुटुंबाने या विवाहाला विरोध केल्यामुळे तिने समुद्रात उडी घेतली, अशी ही लोकप्रिय कथा आहे. मात्र इतिहासकारांच्या मते दोनापावला ही एक वास्तविक ऐतिहासिक व्यक्ती होती आणि तिच्या नावावरून या भागाला दोनापावला नाव मिळाले. दोनापावला इथे मुख्य पाहण्याचे आकर्षण म्हणजे दोनापावला व्ह्यू पॉइंट. येथून उंच टेकडीवरून समुद्राचे अप्रतिम दृश्य दिसते. सूर्यास्ताच्या वेळी हे ठिकाण खूप सुंदर दिसते. दोनापोला बीच पाहून झाल्यावरती आम्ही पुढे मिरामार बीच पाहायला गेलो. मिरामार बीच हा गोव्यातील प्रसिद्ध आणि सुंदर किनाऱ्यांपैकी एक आहे. हा किनार गोव्याची राजधानी पणजी जवळ असल्यामुळे पर्यटकांसाठी खूप सोयीचा आहे. शांत वातावरण, सोनेरी वाळू आणि सुंदर सूर्यास्तासाठी हा बीच प्रसिद्ध आहे. मिरामार बीचला गोल्डन बीच ऑफ गोवा असेही म्हटले जाते. येथे बारीक सोनेरी वाळू आणि लांब पसरलेला किनारा आहे. सकाळी फिरण्यासाठी आणि संध्याकाळी आराम करण्यासाठी हे उत्तम ठिकाण आहे. मिरामार बीचवरून दिसणारा सूर्यास्त अतिशय आकर्षक असतो. संध्याकाळच्या वेळी समुद्र, आकाश आणि नारळाची झाडे याचे सुंदर दृश्य पाहायला मिळते. या बीच जवळून आपल्याला मांडवी नदीचा परिसर आणि समुद्राचे सुंदर दृश्य दिसते. मिरामार बीच हा पूर्वी गॅस्पेर डायस बीच या नावाने ओळखला जात होता. पोर्तुगीज काळापासून हा भाग प्रसिद्ध आहे. पणजी शहराजवळ असल्यामुळे गोव्याच्या पर्यटन नकाशावर याचे विशेष स्थान आहे.
तर मित्रांनो, आम्ही आता परतीचा प्रवास सुरू केला आहे आणि संध्याकाळ होत असल्यामुळे आम्हाला रात्रीचे जेवण देखील करायचे होते. म्हणून आम्ही ड्रायव्हरला कलंगूट बीच जवळही ड्रॉप करायला सांगितलं. तेथे थोडा वेळ आम्ही कलंगूट बीचवरती सनसेट एन्जॉय केला. त्यानंतर आम्ही तेथीलच एका जवळच्या हॉटेलमध्ये जाऊन जेवण केले व रात्री घरी परतलो आणि सकाळी आम्ही परत मुंबईला येण्यासाठी निघालो. तर मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.